नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। मी तुम्हाला आज एका व्यक्तीला आलेला शंकर महाराजांचा आणि शंकर महाराजांच्या दर्शनामुळे आलेला थरारक अनुभव सांगणार आहे, जो तुम्ही मनापूर्वक ऐका। माझ्या आयुष्यात अनेक प्रसंग आले, काही आनंददायी तर काही अत्यंत वेदनादायक, पण एक अनुभव असा आहे की जो आजही आठवला की अंगावर शहारे येतात, पण मन थरथरून जाते आणि डोळे आपोआप पाणावतात आणि झोप लागत नाही। तर पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तो अनुभव म्हणजे शंकर महाराज। शंकर महाराजांच्या दर्शनामुळे आलेला एक अद्भुत आणि थरारक प्रसंग, जो मी कधी विसरू शकत नाही। ही गोष्ट साधारण काही वर्षापूर्वीची आहे। त्या काळात माझ्या आयुष्यात अनेक अडचणी चालू होत्या। खूप तणावात होतो। नोकरी समाधान नव्हते। घरात काही कारणामुळे तणावाचे वातावरण होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनात एक अज्ञात भीती सतत घर करून बसली होती। रात्री झोप लागत नव्हती। काहीतरी चुकीचं होणार आहे अशी भावना सतत त्रास देत होती। टेन्शन होते। माझ्या एका मित्राने मला शंकर महाराजांविषयी सांगितले। त्यांनी सांगितले की तू एकदा त्यांच्या दर्शनाला जा, तुला नक्कीच काहीतरी वेगळा अनुभव येईल। मी विश्वास ठेवला आणि आम्ही मग निघालो दर्शनाला। सुरुवातीला मी थोडा साशंक होतो, पण मनात चाललेल्या संघर्षामुळे शेवटी मी त्यांच्या दर्शनात जाण्याचा निर्णय घेतला। त्यानंतर आम्ही दर्शनाला निघालो। एक रविवार मी सकाळी लवकर उठलो आणि मंदिराच्या दिशेने निघालो। वातावरण तर अत्यंत शांत होते। मंद वारा आणि वाहत होता आणि सूर्य नुकताच उगवत होता। मंदिराजवळ पोहोचताच एक वेगळाच अनुभव येऊ लागला। जणू काही त्या जागेत एक अदृश्य शक्ती होती, जी मनाला स्थिर करत होती। त्यानंतर मंदिरात प्रवेश करताच मला अगरबत्तीचा सुगंध, घंटांचा आवाज आणि भक्तांचा जय जयकार, शांतपणे चाललेला जप असे सगळ्यामुळे वातावरण अधिकच पवित्र वाटत होते। मी हळूहळू पुढे गेलो आणि महाराजांच्या मूर्तीसमोर उभा राहिलो। त्यानंतर ज्या क्षणी माझी नजर त्यांच्या डोळ्यावर पडली, त्या क्षणी काहीतरी विचित्र घडलं। ते माझं शरीर थरथरायला लागलं आणि मनात आलेले विचार अचानकच थांबले, जणू वेळच थांबली असं होती। त्या क्षणी मला माझ्या आजूबाजूचं काहीच जाणवत नव्हतं। अचानक माझ्या डोळ्यासमोर असं काही दृश्य उमटू लागली। मला माझ्या आयुष्यात घडलेले काही प्रसंग स्पष्टपणे दिसू लागले। ज्या चुका मी केल्या होत्या, ज्या लोकांना मी दुखावलं होतं आणि ज्या गोष्टी मी टाळल्या होत्या, त्या सगळ्या आठवणी इतक्या जिवंत वाटत होत्या की मला स्वतःलाच अपराधी वाटू लागलं। माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले। मी काहीच बोलू शकत नव्हतो। त्या क्षणी मला असं जाणवलं की महाराज माझ्याशी काहीतरी सांगत आहेत आणि शब्दाशिवाय पण खूप स्पष्टपणे जणू ते म्हणतच होते, तू जे केलं आहेस त्याची जाणीव ठेव, पण त्यात अहंकार राहू नकोस, पुढे जा, खूप मेहनत कर। अचानक माझ्या शरीरात एक उष्णता जाणवली। ती उष्णता म्हणजे हळूहळू संपूर्ण शरीरात पसरली। माझं हृदय जोराने धडधडू लागलं। मला भीती वाटू लागली, पण त्याच वेळी एक वेगळी शांतताही जाणवत होती। त्यानंतर काही क्षणांनी मी भानावर आलो। माझं शरीर अजूनही थरथरत होतं। आजूबाजूचे लोक माझ्याकडे पाहत होते आणि माझं शरीर थरथर कापत होतं, पण मला काहीच फरक पडत नव्हता। मी हळूच खाली बसलो आणि डोळे मिटले।
त्या दिवशी मंदिरातून बाहेर पाहताना मला एक वेगळीच हलक वाटत होतं. जणू काही माझ्या मनावरचं ओझं कुठेतरी नाहीसं झालं होतं. माझ्या मनातली भीतीही कमी झाली होती. पण खरी गोष्ट त्यानंतर सुरू झाली. त्या रात्री मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नात मी पुन्हा त्या मंदिरात होतो. महाराज माझ्यासमोर उभे होते. त्यांनी माझ्याकडे पाहून हसत म्हटलं की भीती सोड, तुझ्या आयुष्यात जे काही घडते ते तुझ्या भल्यासाठीच आहे. त्यानंतर मी दचकून उठलो. माझं हृदय जोरात धडधडत होतं. पण आश्चर्य म्हणजे त्या स्वप्नानंतर माझ्या मनातली भीती पूर्णपणे नाहीशी झाली. मी कशालाच घाबरत नव्हतो. पुढील काही दिवसात माझ्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडू लागले. नोकरीत सुधारणा झाली. घरातील वातावरणही शांत होऊ लागलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की माझा आत्मविश्वास वाढला. आणि आजही मी त्या दिवसाची आठवण काढतो तेव्हा मला जाणवतं की तो अनुभव फक्त एक योगायोग नव्हता, तर तो एक संदेशच होता. स्वतःकडे पाहण्याचा, चुका स्वीकारण्याचा आणि पुढे जाण्याचा. शंकर महाराजांच्या दर्शनामुळे मला जो अनुभव आला आहे तो शब्दात पूर्णपणे व्यक्त करणे अशक्य आहे. तो एक असा अनुभव आहे जो केवळ अनुभवता येतो, समजवता येत नाही. पण त्या दिवसानंतर माझा देवावरचा विश्वास अधिक दृढ झाला. मी देवावर खूप विश्वास ठेवायला लागलो. मी नियमितपणे मंदिरात जाऊ लागलो आणि प्रत्येक वेळी मला एक वेगळीच शांतता मिळते. कधी कधी आपण आयुष्यात हरवून जातो, स्वतःलाच विसरतो. पण अशा काही अनुभवामुळे आपण पुन्हा स्वतःला शोधतो. माझ्यासाठी शंकर महाराजांचा तो अनुभव असाच एक आगळा वळणबिंदू ठरला आहे. आज मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की त्या दिवशी जर मी मंदिरात गेलो नसतो तर कदाचित माझं आयुष्य वेगळ्याच दिशेने गेलं असतं. पण त्या थरारक अनुभवाने मला फक्त भीती दाखवली नाही, तर मला माझं खरं स्वरूप दाखवलं. आणि म्हणूनच माझ्यासाठी तो अनुभव आयुष्यभर लक्षात राहणारा, थरारक आणि प्रेरणादायी आहे. जर तुम्हाला महाराजांचा अनुभव आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. कमेंटमध्ये लिहा जय श्री शंकर बाबा, जय श्री शंकर महाराज की जय, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.